षटकामध्ये 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुरुवात चांगली आहे. इथे मात्र फुल टॉस, पायावरती चेंडू आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. एक धाव त्या दरम्यान लेगबाई स्वरूपाची मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. खराब चेंडू होता, परंतु शॉर्ट सिलेक्शन त्याहून खराब झालंय. चेंडू बॅटवरती नव्हे तर शरीरावरती आदळलाय आणि त्या दरम्यान सिंगल अगदी लेगबाई स्वरूपाची मिळते. 3 धावा झाल्यात. पुढचा चेंडू गणेशसाठी. इथे मोठा प्रहार आणि चेंडू जातोय डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय षटकार. 6 धावा. इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 9 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू. आतापर्यंत 9 धावा झाल्यात. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. इथे चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये संमिश्र स्वरूपाचं षटक इथे जे हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा झाल्यात. त्यामध्ये एक षटकार आहे. 4 सिंगल, एक चेंडू डॉट, अशा 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी निलेश बोडके यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. गणेश साखरेने जर का लागोपाठचे 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं पारितोषिक, 5000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. गणेशसाठी एक चांगली पर्वणी आहे, परंतु ते लागोपाठचे 3 षटकार हवेत. या ठिकाणी नेताजी खैरे यांचं शुभागमन होतं. त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. षटक क्रमांक 2 इथे मैदानामध्ये सुरू होत आहे. गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज अविनाश इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. षटक क्रमांक 2 इथे मैदानामध्ये सुरू होत आहे. पहिल्या चेंडूवरती आलेली सिंगल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग इथे आपल्याला निलेशाचं पाहायला मिळत नाहीये. धावसंख्येत 1 ने वाढ नक्कीच होईल. धावसंख्या होते ती 12 धावा. या षटकाची सुरुवात देखील पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आहेत, परंतु एका बाजूने गणेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पुढचा चेंडू इथे खोलवट टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय, परंतु सिंगल इथे दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत. एकेका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 13 धावा झाल्यात. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती बॅटरचा विनाश करण्यासाठी अविनाश अप्रतिम अशी गोलंदाजी साकारतोय. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू मोठा प्रहार करून मोठ्या धावसंख्येमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न गणेशाचा, परंतु म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग होत नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 14 धावा. निलेशच्या बॅटमधून आलेली 1 धाव आहे. गणेश पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे. 14 धावा झाल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या अगदी बाहेर. खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 20 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 20 धावा झाल्यात. गणेशांच्या बॅटमधून पहिल्या षटकामध्ये देखील एक षटकार आपण पाहिलाय आणि या षटकामध्ये देखील 5व्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु दिशा इथे भरकटली जाते. पंचांनी जमीनलगत दोन्ही हात केलेत. समांतर धावा कळवल्यात. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 21 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 10 धावा आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. झेल इथे टिपला जाईल. बॅटर क्रमांक पहिला झेल बांधून तंबूच्या आश्रयाला पहिला बॅटर गणेश. बॅक टू द पॅव्हिलियन.
राजू तरस यांच्या माध्यमातून इथे झेल टिपला जातोय. चांगलं यष्टिरक्षण आपल्याला जे पाहायला मिळत आहे, चांगलं यश इथे मिळत आहे. पहिला बॅटर इथे स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. गणेशच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले, परंतु म्हणावी तशी पार्टनरशिप इथे बिल्ड झाली नाही. गणेश बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन ओम. ओम हुलावळे या ठिकाणी आपण पाहतोय न्यू बॅटर इन होतोय. फार मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल. पॉवर प्लेची षटकं इथे आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये फक्त 21 धावा झाल्यात आणि 1 बॅटर देखील बाद आहे. षटक क्रमांक 3 वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज अभिषेक लोखंडे. पहिला चेंडू बॅटच्या अगदी रडारमध्ये, स्लॉट मधला चेंडू पाठवून दिलाय समोरच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धाब्यांसाठी. सुरेख फटका या षटकातील पहिल्या चेंडूवरती खेळला जातोय निलेशच्या बॅट मधून. गणेश बाद झाल्यानंतर आता मात्र सर्व सूत्र आघाडीचा बॅटर निलेश याने मात्र सावरलेली आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार. या षटकाची सुरुवात षटकाराने केली जाते. अभिषेकच्या गोलंदाजीवरती इथे प्रहार करण्यात येतोय. मागच्या षटकामध्ये देखील 1 षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये खर्च झाला आणि या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली जाते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील इथे केली आहे, परंतु मुख्य पंचांनी त्या ठिकाणी नॉट आउटचा कॉल केलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगलं कमबॅक अभिषेक याचं. निलेश आणि ओम ही जोडी मैदानामध्ये आहे. हिंजवडी संघाकडून आघाडीचा बॅटर गणेश स्वस्तामध्ये बाद झालाय, परंतु ही जोडी फार महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. इथे बॅकफुटला जाऊन चेंडू पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव त्या दरम्यान आपण पाहतोय पूर्ण केली जाते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 28 धावा. एका षटकारानंतर अभिषेकने देखील चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी केलंय. दोन्ही बॅटर काहीशी चर्चा, कशा पद्धतीने या ठिकाणी धावसंख्या उभी करायची आहे. चांगला कानमंत्र इथे निलेशाने ओमला दिलाय, कारण ओम नुकताच नवीन बॅटर इथे आपल्याला मैदानामध्ये सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अभिषेक याचा ओमसाठी. इथे देखील ब्लाइंड शॉट, म्हणजे फक्त आणि फक्त वेगात बॅट फिरवण्याचं काम केलं. चेंडूच्या अगदी दिशेवरती इथे प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथा चेंडू डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक अभिषेक याचं. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. झेल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय. काहीसा अवघडच झेल होता, परंतु प्रयत्न केला होता चेंडूवरती पोहोचण्याचा. झेल इथे हातातून निसटतोय. 2 धावा ओमच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. ओमने आपलं खातं इथे उघडलंय, तर धावसंख्येमध्ये देखील 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 30 धावा. 30 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. इथे सोडलेला झेल आणि त्यानंतर आपण पाहतोय केलेला प्रहार ओमच्या बॅटमधून. गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. हिंजवडी संघाची आपण धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. शेवटचे 12 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज विशाल सर इथे गोलंदाजी मार्कवरती येतात. विशाल सर आपण पाहतोय इथे गोलंदाजी मार्कवरती आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू, मॅन फ्रॉम मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. परंतु या
मैदानामध्ये आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी विशाल सर देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी. इथे मात्र त्यांचं स्वागत निलेशच्या बॅटमधून करण्यात येत आहे. चेंडू जातोय डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेला गवसणी घालणारा एक खणखणीत षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 40 पार. 42 धावा झाल्यात. स्वागत तरी इथे केलंय विजय सरांचं. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा 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 षटकार 6 धावा. धन्यवाद. इथे बॅक टू बॅक 2 षटकार येतात. धावसंख्या होते ती 48 धावा. इथे शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर अशा प्रकारचं प्रहार बॅटर वारंवार करतात. इथे विजय सरांवरती देखील आक्रमण चढवलं जात आहे निलेशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे मात्र झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस अशा बॅटरचा झेल निसटलाय. ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार खेचून काढले त्याला इथे जीवदान मिळत आहे. जीवदानाचा फायदा निलेश कशा पद्धतीने घेईल. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर काहीसं खराब होतंय. कॅच इथे हातातून निसटलाय. अगदी धरणी मातेला या ठिकाणी चेंडू अर्पण केलाय. 2 धावा त्या दरम्यान निलेशच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 50 धावा 50 अप. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. त्यावरती केलेला प्रहार आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या बाहेर. एक खणखणीत सनसनीत दणदणीत षटकार 6 धावेंसाठी. विशाल विशाल 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. फार महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि 20 धावा खर्च केल्यात. धावसंख्या होते अब तक 56. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेमध्ये आणि त्यानंतर चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा क्षेत्र तेच दिशा योग्य. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. तब्बल 26 धावा या 5 चेंडू मध्ये खर्च केल्यात. 62 धावा झाल्यात. धावांचा डोंगर इथे निलेशच्या माध्यमातून जो उभा केला जातोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन. इथे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला अगदी इथे चकवा देत चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय एक खणखणीत चौकार 4 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर इंजवडी क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या 1-66. 66 धावांमधील निलेशच्या बॅटमधून 14 चेंडूमध्ये 40 धावा आल्यात. तर दुसऱ्या बाजूला ओम याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 8 धावा. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती लक्ष्मण गोरे.
अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला चेंडू फुलर लेनचा लॉंगॉनच्या दिशेने घेऊन काढलाय, क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात, चांगलं चेंडू अडवलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 67 धावा. गणेश बाद झाल्यानंतर निलेशने मात्र अगदी मैदानामध्ये भर उन्हामध्ये धावांचा पाऊस पाडण्याचं काम केलंय. काय बॅटिंग केली आहे. 4 षटकार मागच्या षटकामध्ये तब्बल 30 धावा विजय सरांच्या गोलंदाजी मार्कवरती खर्च केलेले आपण पाहतोय. शेवटचं षटक आहे. लक्ष्मण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. विशाल विशाल काय फटकेबाजी इथे सुरू आहे. निलेशच्या बॅटमधून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा उत्तुंग आणि बहारदार टोला षटकारासाठी 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्या इथे आपण पाहतोय 73 धावा झाल्यात. आज दिवसभराची जर सर्वांची उच्चांकी धावसंख्या आपण पाहिली तर पिरंगुट संघाची आहे. 5 षटकामध्ये तब्बल 82 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या, परंतु 92 धावा पूर्ण केल्या होत्या, परंतु इथे आतापर्यंत 73 झाल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि निलेश ऑन फायर आहे. 46 धावेंवरती तो नाबाद आहे. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे केला जातोय आणि दुसरीच्या प्रयत्नात निलेश मात्र होतोय धावबाद. अतिघाई संकटात नाही, क्रिकेट मधली आत्महत्या. दुसरा बॅटर धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला दिखता है। GL नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. आदेश. मागच्या मॅच मध्ये देखील अफलातून अशी बॅटिंग आपण पाहिली आदेशाची. आल्या पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली जाते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 75 धावा होत आहेत. 75 रन्स ऑन बोर्ड. 75 धावा झाल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 सुरू आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे फुल्लर लेनचा चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये चेंडू खेळून काढलाय. पुन्हा एकदा एकेरी धाव ओम याच्या बॅट मधून येते. चांगली गोलंदाजी इथे लक्ष्मण यांची. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती लक्ष्मण सारखा बॅटर धावबाद करण्यामध्ये यश मिळालं. त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल. शेवटचा चेंडू इथे देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु गोलंदाज तिथे मात्र पोहोचू शकत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू इथे विसावतोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी पूर्ण आणि इथे मैदानामध्ये चुकीची फेकाफेक. इकडून तिकडे फेकाफेक आणि तब्बल 4 धावा इथे पूर्ण झाल्यात. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 80 धावा, तर 81 धावेंची गरज इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजयासाठी इथे असतील 81 धावेंची गरज. पाहूया या 81 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय. हिंजवडी संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी पटकन मैदानामध्ये या. कुठलाही वेळ न घालवता या मॅचला दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करायची आहे. तोपर्यंत डीजे मास्टर एक सुमधुर संगीत वाजवतील प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी. धन्यवाद.
बॅटिंगसाठी देखील आपण पाहिलं तर आघाडीचा बॅटर म्हणून गणेशाला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि इथे गोलंदाजीची जबाबदारी देखील गणेशच्याच खांद्यावरती आहे. म्हणजे हिंजवडी संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून गणेशची ते वर्डे लागते. आघाडीचं षटक हाताळण्यासाठी गणेश सज्ज आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतोय अभिषेक आणि नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय दिनू मोहोळ. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू अभिषेकच्या बॅट मधून भिरकावून दिलाय डीप काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या दिशेने. 1-2 टप्पे घेत सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय पाहिलं तर चौकार आहे. 4 धावा आहेत. सुरुवात तर चांगली आहे, धमाकेदार आहे. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने इथे खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. अभिषेक याच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. इथे देखील आपण पाहतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे झेल 1-2 का 4. इथे अभिषेक होतोय बाद. पहिला बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. फड सांभाळ तुऱ्याला गाला, फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल पोथा, अग तुझ्या उसाला लागल पोथा, तुझ्या उसाला लागल पोथा, तुझ्या उसाला लागल पोथा, फड सांभाळ तुऱ्याला गाला. जगताप सर. इथे आपण पाहतोय एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. मयूर याच्या बॅट मधून आपण पाहिली तर 1 धाव येते. जगताप सरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना काही दशकं त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर आज या स्पर्धेमध्ये प्रमुख उपस्थिती त्यांनी दाखवली. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्याचबरोबर एकनाथ शेठ भंडारी साहेब देखील आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर ॲडव्होकेट माधवजी नराळे यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आर्किटेक्चर जगताप सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. मनपूर्वक स्वागत. तिन्ही मान्यवरांचे या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे आपण पाहतोय धावसंख्या होते ती 1 बाद 9 धावा. त्याचबरोबर अनिल शेठ भंडारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. भव्य दिव्य आयोजनामध्ये सुरू असलेली स्पर्धा मल्लसम्राट कैलासवासी पैलवान अनंता पाडाळी यांच्या स्मरणार्थ मुळशी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनंता पाडाळी चषक 2024 ही स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. लाख मोलाची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकासाठी 75,000, तृतीय क्रमांकासाठी 50,000 रुपये, तर चतुर्थ क्रमांकासाठी 30,000 रुपयांचं पारितोषिक व भव्य दिव्य चषक या स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाला पहिल्या 4 संघांना इथे प्रदान करण्यात येणार आहेत. आपण या ठिकाणी मान्यवरांचे सन्मान संपन्न करतोय. एकनाथ शेठजी भंडारी यांचा सन्मान अरुणजी सुतार यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. अरुणजी सुतार यांना विनंती आहे की आपण एकनाथ शेठ भंडारी यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचा आहे.
इथे आपण पाहतोय मान्यवरांचा सन्मान होईल त्या अगोदर ती बॅटरच्या बॅट मधून इथे मात्र एक सुरेख फटका सजवला जातोय, चेंडू जातोय एक टप्पा घेत सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. या ठिकाणी 4 व्हीलर 0718 ब्रिझा गाडी आहे. कोणाची असेल तर त्यांनी आहे मान्यवरांचीच आहे. 2 मिनिटं त्यांचाच सन्मान सुरू आहे. त्यानंतर माधवजी नराळी यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने या ठिकाणी मुरलीधरजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. मान्यवरांचा सन्मान आपण इथे व्यासपीठावरती संपन्न करतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर इरफान आणि इरफानचं स्वागत इथे 2 चौकारांनी केले जात आहे. त्यानंतर जगताप सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. नेताजी खैरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. नेताजी खैरे यांना विनंती आहे. नेताजी खैरे यांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते इथे जगताप सरांचा सन्मान संपन्न करायचा आहे. आणि काय बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे की इथे बॅक टू बॅक 3 चौकार. एक चेंडू नक्कीच डॉट आहे, परंतु इथे या षटकामध्ये 3 चौकार मयूर याच्या बॅटमधून खेळण्यात आले. त्यानंतर आर्किटेक्ट जगताप साहेबांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. संतोषजी पाडाळे यांच्या शुभ हस्ते आपण जगताप सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय. सर्वच मान्यवरांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. इथे 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1 बॅटर बाद 22 धावा झाल्यात. 81 धाव्यांचा पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात इथे जर आपण पाहिली तर अगदी योग्य दिशेने होतीये. पुढील मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन्स इथेच या व्यासपीठावरती या. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. दोन्ही कॅप्टन्स अजिंक्यजी खैरे या लवकर आपण इथे टॉस संपन्न करतोय आणि इथे पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहे. पुनवळे विरुद्ध माळुंगे सरळ युद्धाला इथे सुरुवात होईल. त्या अगोदर ते आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करणार आहे. पुनवळे संघाने पहिली मॅच गमावलेली आहे, परंतु माळुंगे संघाने पहिली मॅच इथे जिंकलेली आहे. त्यामुळे इथे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल, कारण पुनवळे संघाला आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी इथे मात्र विजय फार महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला इथे जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. मयूर इथे होतोय बाद. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करतोय. फोटोग्राफर फोकस करो. पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. आपल्या विनंतीला मान देऊन इथे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न करतोय. पुनवळे विरुद्ध माळुंगे या 2 संघांमध्ये पुढील मॅचचा टॉस आणि टॉस का बॉस माळुंगे संघाने जिंकून लगेचच इथे गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आणि मान्यवरांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय.
धावसंख्या इथे आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये आहे. 22 धावा झाल्या, 2 बॅटर बाद आहेत, 2 षटकं पूर्ण झाली आहेत आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. साहिल इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती यश, तर दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे वेगवान पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. 81 धावेंचा पाठलाग आहे. एकेरी दुहेरी धावेंनी हे लक्ष्य साध्य होणार नाहीये. तुम्हाला निलेश सारखी पहिल्या डावामध्ये जे निलेशने बॅटिंग केली ना त्याप्रमाणे तुम्हाला इथे प्रहार करावे लागतील. चौकार षटकार तुम्हाला खेळावे लागतील. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू ऑन द टो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. परफेक्ट गॅप मधून चेंडू जातोय अगदी मैदानाला गुदगुल्या करत. सीमारेषा पार इथे येतोय चौकार. 4 4 4 4 4 धावेंसाठी. या ठिकाणी लोकेश दादा पाडाळे यांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत इथे केलं जात आहे. बॅटरच्या बॅट मधून आपण पाहतोय एक चौकार येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 28 धावा झाल्यात. या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळून काढलाय परंतु प्रोटेक्शन अगदी बाहेर डीप मध्ये तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय हा चेंडू खेळून काढलाय. धावबादची दाट शक्यता परंतु इथे जो प्रयत्न केला दोन्ही बॅटर्सने त्यामध्ये त्यांना यश मिळत आहे. नशीब चांगलं आहे, नशीब बलवंत आहे. अन्यथा इथे धावबाद नक्कीच बॅटर झाला असता परंतु 2 धावा इथे मिळत आहेत. तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. साहिलच्या हातातून चेंडू निसटला. बॅकअप अगदी खराब झालं आणि खराब कामगिरीला इथे मात्र जागा नाहीये. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 30. अजूनही 51 धावींची गरज आहे. पुढचा चेंडू इथे देखील स्क्वेअर कट टकाटक पटापट चेंडू होतोय सीमारेषा पार. इथे येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड फटका चौकार. 4 धावा. Jazz in the mix, jazz in the mix. हर घर में हुए कहना, धन्यवाद डीजे. राजू तरस याच्या बॅट मधून अगदी अफलातून अशी बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. कित्येक बॅटर सफल होऊन ऑन साइडला खेळतात परंतु हा बॅटर काहीशे वेगळे फटके खेळतोय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. इथे मात्र चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. 1 धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेस इथे नकार आहे. 1च धाव आहे. एकदा संधी मिळालेली आहे त्यामुळे इथे पुन्हा एकदा त्याच धावेचा प्रयत्न इथे केला जाणार नाहीये. या ठिकाणी दिनेश मोहोळ याच्या प्रत्येक षटकारासाठी प्रणित निखिल भरणे यांच्या प्रणिकेतजी भरणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. पाहूया ते 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं जाईल का आणि खऱ्या अर्थाने त्या षटकाराची गरज आहे. संघासाठी देखील तो षटकार महत्वाचा असणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 35 धावा झाल्यात. शेवटचे 12 चेंडू आणि 46 धावींची गरज आहे. 12-46. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील गणेश. गोलंदाजी मार्क वरती इथे आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत गणेश. गणेश इथे नवीन गोलंदाज आहे. स्ट्राईकला इथे आपण पाहतोय राजू तरस आहे. त्यानंतर दिनू जो नॉन स्ट्राईकला इथे सज्ज आहे आणि दिनूच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पाहूया ते पारितोषिक इथे पटकावलं जाईल का कशा प्रकारे इथे कामगिरी होईल. 46 धावा करायच्या आहेत म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू मागे 4 धावींची गरज आहे असं समीकरण आहे. सरळ आणि सोपं समीकरण. 6 चेंडूमध्ये 23 धावींची गरज. 12 मध्ये 46. पहिला चेंडू शरीर भेदक मारा. इथे मात्र चेंडू डॉट. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे हिंजवडी क्रिकेट क्लब या संघाला विजयाच्या दिशेने अगदी दिमाखामध्ये वाटचाल करून देईल. 11 चेंडूमध्ये 46 धावींची गरज. प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार करणं फार गरजेचं आहे. आणि या मैदानामध्ये जर आपण पाहिलं ना तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे मैदानाच्या चौफेर तुम्हाला चौकार षटकार खेळावे लागणार आहेत. इथे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती. इथे चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा मिळतील.
2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 37 धावा. 37 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 44 धावेंची गरज. 10 चेंडू 44 धावा. काहीच अवघड आहे, परंतु अवघड कामामध्येच तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. जेवढा मोठा डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला मोठ्या मोठ्या फटक्यांनी भरून काढावा लागेल. इथे मात्र चांगली गोलंदाजी गणेश याची. आणि गणेश जर आपण पाहिलं तर हिंजवडी संघाचा प्रमुख खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे, ज्याने पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये देखील आपल्या संघाला अगदी विजयाचं दार इथे उघडून देण्याचं काम गणेशच्या माध्यमातून केलं जात आहे. विघ्नहर्ता म्हणूनच गणेश गणपतीचं नाव घेतलं जातं आणि खऱ्या अर्थाने या संघाचं काम देखील अगदी सोपं गणेशने करून दिलंय. इथे चेंडू बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने सुंदररित्या टिपलाय झेल आणि राजू तरस याचा संपलाय खेळ. तिसरा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा नवीन बॅटर इथे आपण पाहतोय दीपक आणि दिनू. डबल डी ची जोडी. आता ही डबल डी ची जोडी आहे. दिनू यांच्यासाठी पारितोषिक आहे, परंतु जेव्हापासून पारितोषिक लावलंय तेव्हापासून दिनू नॉन स्ट्राईकलाच आहे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे आणि फक्त आपले बोलायची खोटी की दिनू इथे स्ट्राईकला आलेले आहेत. आता इथे या षटकातील शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडूंमध्ये 43 धावींची गरज आहे. 7 चेंडू 43 धावा. सात चेंडू 43 धावा. पुढचा चेंडू दिनू यांच्यासाठी. इथे देखील स्विंग अँड मिस. चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. प्रत्येक षटकारासाठी इथे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे दिनू सरांसाठी, परंतु इथे एकच चेंडू खेळला आणि तो देखील निर्धाव आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 43 धावा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. मोठे मोठे फटके खेळावे लागतील. लीग फॉर्मॅट आहे, त्यामुळे रन रेट देखील फार मोठा मॅटर करतो. तुमची धावगती किती महत्वाची आहे हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कळणारच आहे. कशा पद्धतीने इथे या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करावं लागणार आहे. कारण लीग फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर टॉप 2 टीम्स इथे क्वार्टर फायनल मध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्यामधली लढत सेमी फायनल म्हणजेच बक्षीस पात्र फेरीसाठी ते 2 संघ क्वालिफाय होतील. इथे या षटकाची सुरुवात आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती इथे जीवदान मिळतंय. दीपक याला जीवदान मिळतंय. धाव इथे 1, परंतु इथे 1 धाव खर्च झाली आहे. आता लक्ष एवढं मोठं आहे, बॅलन्स एवढा जास्त आहे, त्यामुळे एखादा झेल सुटला, एखादी धाव खर्च केली तरी सुद्धा संघातील खेळाडू काही बोलणार नाहीत. दिनू पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट बॉल आहे. ज्या वेळेस अशा पद्धतीने पारितोषिक लावलं जातं ना त्या वेळेस ते त्या खेळाडूला मिळतच नाही असं म्हणावं लागेल. प्रयत्न चांगला आहे, परंतु यश मिळालं नाही. इथे देखील एकच धाव मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत खेळले. 3 चेंडू मध्ये अवघी 1 धाव दिनू यांच्या बॅट मधून घेण्यात येते. अजूनही 42 धावींची गरज आहे. 41 धावींची गरज आहे. 3 चेंडू 41 धावा. इथे देखील बिग हिट आणि बिग हिट इथे मात्र फसला जातोय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. चांगला झेल टिपला जातोय. चौथा बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन.
पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बा क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवला जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा. शेवटचा चेंडू असेल आणि एका चेंडूमध्ये 40 धावींची गरज आहे. काहीसा एकतर्फी सामना हिंजवडी संघाने आपल्या खिशामध्ये टाकलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र झेल आपल्याला होताना पाहायला मिळत नाहीये. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. 41 धावेंनी 40 धावेंनी तब्बल इथे विजय मिळवलाय. विजय संघाचं अभिनंदन आहे आणि पुढच्या मॅच साठी त्यांना देखील शुभेच्छा. जो संघ या ठिकाणी पराभूत झाला त्यांना देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ